गोकुळ मार्फत गोचिड निर्मूलन व मोफत थायलेरिया लसीकरण मोहीम. माननीय श्री अरुण डोंगरे, चेअरमन गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ मार्फत जिल्ह्यातील जनावरांना सामूहिक गोचिड निर्मूलन व मोफत थायलेरिया लसीकरण मोहीम चालू करण्यात आली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांना गोचिड निर्मूलन व मोफत थायलेरिया लसीकरण करून घेण्यात यावे असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी मौजे चांदेकरवाडी तालुका राधानगरी येथे या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी केले। यावेळी संघाचे अधिकारी, गावातील दूध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक उपस्थित होते। पुढे बोलताना चेअरमन अरुण डोंगरे म्हणाले की जिल्ह्यामध्ये सध्या थायलेरिया गोचिड ताप हा आजार जनावरांमध्ये अधिक प्रमाणामध्ये दिसून येत आहे। या आजाराचा प्रसार गोठ्यातील गोचिडामुळे होतो। परिणामी अशी जनावरे कायमस्वरूपी निकामी होतात अथवा त्यांच्या दूध उत्पादन व प्रजनन शक्तीवर मोठा परिणाम होत असल्यामुळे दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होते। यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोकुळने गोचिड निर्मूलन व थायलेरिया लसीकरण मोहीम हाती घेतली आहे। यासाठी थायलेरिया लस संघाने मोफत उपलब्ध करून दिली असून दूध उत्पादकांनी आपला गोठ्यातील सर्व जनावरांचे गोचिड निर्मूलन व लसीकरण करून घेण्यात यावे। तसेच संघाच्या सर्व पशुवैद्यकीय सेवा सुविधांचा लाभ दूध उत्पादकांनी घेऊन दूध उत्पादन वाढीस सहकार्य करावे। ही मोहीम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील गोकुळ संलग्न सर्व गावांमध्ये राबवण्यात येणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले। यावेळी गोचिड निर्मूलन व थायलेरिया लसीकरणाचे व औषध फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले। यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे, लाल बहादूर दूध संस्थेचे चेअरमन वायसी खोत, यशोदा महिला दूध संस्थेच्या चेअरमन सौ मनीषा पताडे, भावेश्वरी दूध संस्था चेअरमन भास्कर खोत, गोकुळचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर युवी मोगले, राजू खोत, शिवाजी डोंगरे, संदीप ढेकळे, यलके खोत, अशोक खोत, द ग पताडे, युवराज सुतार, आर डी खोत, यशवंत खोत, शोभा खोत तसेच गावातील दूध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक आदी जण उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।